तर पुण्यामध्ये उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकरांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्याचं उपमहापौर पद हे तर परशुराम वाडेकर प्रभाग क्रमांक 9 मधून विजयी झालेले होते, त्यामुळे वाडेकरांच्या नावाची सध्या चर्चा केली जाते। पुण्यामधून ही महत्त्वाची बातमी, पुण्यामध्ये उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकरांचं नाव चर्चेमध्ये आलेलं आहे। उपमहापौर पद हे रिपाईच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे। परशुराम वाडेकर हे प्रभाग क्रमांक 9 मधून विजयी झालेले होते आणि सध्या त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। पुणे उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता आहे। वाडेकर हे पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 मधून भरघोस मतांनी निवडून आलेले होते। दरम्यान उपमहापौर हे रिपाईला देण्यात येणार असल्यानं परशुराम वाडेकर यांचं नाव निश्चित मानलं जातंय। तर पुण्यामधून महत्त्वाची बातमी, पुण्यामधील उपमहापौर पदासंदर्भात महत्त्वाची बातमी, परशुराम वाडेकर यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुण्याचं उपमहापौर पद हे रिपाईला जाण्याची शक्यता आहे आणि त्यावरूनच परशुराम वाडेकरांचं नाव चर्चेमध्ये आलेलं आहे। ते प्रभाग क्रमांक 9 मधून भरघोस मतांनी निवडून आले होते।